या ओके 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 बाय. मम्मा अधिराचं डोकं फिरलंय का? यात विचारण्यासारखं काही आहे का? मम्मा आय एम सिरियस. मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये अगं. हे बघ खूप दिवस झाले ना मला तुझ्याशी बोलायचं होतं. मी साखरपुड्याच्या दिवशी रोहनच्या फॅमिलीला नोटीस केलं. त्यांचं चालणं वागणं बोलणं इतकं चीप. आणि अशा फॅमिलीमध्ये आपण तिचं लग्न जुळवलंय. आपण नाही, तिने स्वतःच तिचं लग्न जुळवलंय. मम्मा ती फॅमिली आहे ना खूप लो क्लास आहे ग. शांत हो बाळा, चिडचिड करून काही होणार आहे का? मी तर ही लढाई हरले ऑलरेडी. हो, कारण माझं या घरात कोणी ऐकतं का? कोणीच ऐकत नाही. या घरात फक्त समरचा शब्द चालतो. अगर लोक काय बोलत होते त्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी माहितीये ना तुला? अधिराने मुलगा पसंत केला, बाकी पुढचं सगळं मी ठरवलं. आता हा प्रश्न का पडलाय तुला? आणि तुला हे सगळं पटलंय? हे बघ अर्पिता, हे सगळं झालंय. आता आपण पुढे गेलोय. उद्या आपल्याला गोव्याला निघायचंय. दादा ती फॅमिली आहे ना खूप ऑर्डिनरी आहे. म्हणजे मे बी तुला मी जे बोलते ते पटणार नाही, पण मला ती फॅमिली अजिबात आवडलेली नाहीये. मला हे कळत नाहीये तू काय बघून त्या फॅमिलीमधल्या मुलाशी आपल्या अधिराचं लग्न ठरवलंस. आणि एक नाही तर 2 माणसं आपल्या घराशी जोडली जाणार आहेत. अर्पिता, मी सगळा विचार केलाय. दादा आम्ही जे बघतोय ना ते तू बघितलं नसशील कदाचित. म्हणजे तू त्या फॅमिलीला ना फॉर्मलीच भेटला असशील आणि अशा वेळी लोक नीटच वागतात. पण मला ती फॅमिली आहे ना खूप चीप वाटते. अर्पिता, खरंच दादा. हे बघ दादा, म्हणजे मी एंगेजमेंट पासून त्यांना बघत आले. सो आपण लो स्टँडर्ड फॅमिलीशी नातं जुळवतोय असं मला वाटतंय. आणि अधिरा मुळात प्रेमात आहे म्हणून तिला काही कळत नसेल, पण तू का असं वागतोयस? हे मध्यमवर्गीय, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे अर्पिता? आणि मला नाही वाटत त्यांनी आपल्याला काही फरक पडेल. ते त्यांच्या पद्धतीने जगतील, आपण आपल्या पद्धतीने जगू. दादा कसा फरक नाही पडणार? आपली मुलगी त्यांच्या घरी जाते, त्यांची मुलगी आपल्या घरी येते. आपण आपले ते त्यांचे असं नाही होत दादा. अर्पिता, लग्नानंतर सगळ्याच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. त्या होते. दादा पण तुझी झाली का तयारी? झाली असेल तर अधिराकडे जा, तिला मदत कर. उद्या आपल्याला गोव्याला निघायचं कुठल्याही परिस्थितीत, आणि मला ऐन वेळेस कुठल्याही प्रकारची गडबड नको आहे. कळलं? आई अर्थात. बाई तू गेल्यानंतर मी हे घर कसं सांभाळणार देवच जाण. काळजीच वाटते मला. आणि खास करून आपल्या छोट्या पिल्लूची, सुष्मिताची. ही 2 वर्षानंतर लग्न होईल त्या मुलीचं, पण पोरकटपणा अजूनही गेला नाहीये तिचं. काय करायचं? राहू दे ग, लहान आहे पण समजूतदार आहे, शिकेल हळूहळू. हो बाई, हळूहळू कळतील तिला सगळ्या गोष्टी. श्रीमंत घरची सून होणार आमची स्वानंदी. मला माहिती आहे तुझ्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या पडणार आहेत, पण माहेर विसरू ना. कसं गरीब आहे बाई तुझं माहेर. जमेल तशी मदत करत जा. स्वानंदी, मी ना आपल्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये ना 3 BHK फ्लॅट बघितलाय. छान आहे अगं, मस्त आहे एकदम. आई अगं हे खूप मोठं काहीतरी बोलतेस तू. थांब जरा, आपल्याला रोहन बाबा आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून बोलावं लागेल याबद्दल. हा ते तुम्ही ठरवा आणि तुम्हीच विचार करा. कळलं ना? मला 3 BHK पाहिजे म्हणजे पाहिजे. तू बोल त्यांच्या बरोबर. अरे किती दिवस मी असं या कुरड्यामध्ये राहायचं, तू सांग स्वानंदी मला. आणि मला एक सांग, तुला मोठं घर मिळालंय कोणामुळे? तुझ्या नवऱ्यामुळे. मग माझ्या नवऱ्याने मला मोठं घर नको का द्यायला? आयुष्यभर वाट बघत बसायची का मी? हे नाही चालणार. नाही असं नाही म्हणायचंय मला. फक्त एवढे मोठे निर्णय असे पटकन नाही घेतायत. जरा आपल्याला ठरवावं लागेल. फक्त डिस्कशन करत बसणार नाहीये मी कृती पण करणार. का आयुष्यभर फक्त हेच करत बसायचं? आल्यावर बोलणार आहे मी तुझ्या बाबांसोबत. आता सगळी ती गोव्याला जायची तयारी करा. आपल्याला ते सगळं काम पहिल्यांदा महत्वाचं आहे. स्वानंदी, मोठं नशीब काढलेस तू. गेल्या जन्मीचं एवढं मोठं पुण्य घेऊन आलीस तू बाई. एवढ्या मोठ्या घरामध्ये तू सून बनून जाणार आहेस. मी पण माझे ना असे बाकीचे असे छोटे छोटे कपडे पण घेते, म्हणजे छोटे कुर्ती वगैरे, बाकी काही नाही. म्हणजे गोव्याला असं लग्नाच्या मध्ये मध्ये आपल्याला समुद्रावर जाता येईल ना. मी तर मस्त एन्जॉय करणार बाबा तुझं लग्न. गोवा. नंदू,
काय का आवरलं का? मी घरातलं जरा बघते, किचन मधलं आवरते. बसा बोलत. नंदू, हे तुझ्या एन्व्हायरमेंटल सायन्स मधल्या डॉक्टरेटचं सर्टिफिकेट. ही फ्रेम राहिली होती, ही पण ठेव. आणि सासरी गेलीस ना की तिथे लाव बरं का. आणि या क्षेत्रातलं तुझं काम तसंच चालू राहू दे. वृद्धाश्रमाचं सुद्धा काम सोडू नकोस, ते सुद्धा सुरू राहू दे. नंदू, तुझी ओळख पुसली गेली असं व्हायला नको. अगं, राजवाडे घराण्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे आपल्या सुनेचा. नंदू, हा हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. अहो काय, कधीपासून मी तुम्हाला फोन लावते, तुम्ही उचलतच नाहीत. हा, सरांशी बोलणं झालं माझं. तुम्ही सांगाल तसंच करायचंय. दर महिन्याला तुम्ही 5 लाख रुपये भरा, मी तुमचा फ्लॅट बुक करून टाकतोय. हा, अरे वा, थँक्यू 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 सो मच. बरं झालं. चला, पण 1-2 गोष्टी जरा लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला ना फ्लॅट 7व्या माळ्याच्या वरच्या माळ्यावरचा हवाय. म्हणजे 7व्याच्या खालचा नको. मस्तपैकी पूर्व पश्चिम हवाय दिशा. आणि हवेशीर अशी भरपूर हवा वगैरे यायला पाहिजे, अशी मोकळी हवा. आणि तुम्ही फ्लॅट चेक वगैरे करून घ्याल ना. ते वास्तुशांत आम्ही करणारच आहोत नंतर. हो मॅडम, आधी तुम्ही पैसे तर भरा, नंतर फ्लॅट फायनल करू. भरणारच हो, पैसे भरणारच. काय झालंय, आम्ही आता गोव्याला निघालोय पटकन. माझ्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही लग्न आहे ना, ते डेस्टिनेशन वेडिंग आहे. हा, पण त्या अगोदर म्हणजे जायच्या अगोदर मी तुम्हाला पैसे देऊनच जाणार. हा, ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू.